नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मकर संक्रांती विशेष. आज आपण पाहूयात मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शक्यतो कोणत्याही पूजेमध्ये किंवा देवाला मंदिरामध्ये जाताना, शुभ प्रसंगी जाताना आपण काळे कपडे परिधान करत नाहीत, परंतु मकर संक्रांतीलाच आवर्जून काळे कपडे घालतात. तर आपण पाहूयात हे काळे कपडे का घालतात. मकर संक्रांत या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये म्हणजे मकर राशीमध्ये प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीपासून रात्र छोटी होते आणि दिवस मोठा होतो. या मोठ्या काळ्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळे कपडे वापरले जातात. तसेच काळ्या रंगाचे कपडे हे बाहेरची उष्णता शोषून घेतात व शरीर उबदार ठेवतात. मकर संक्रांतीच्या सणाला थंडी असते व काळ्या रंगाने उष्णता शोषून घेतली जाते. शरीर उबदार राहावे म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. नवविवाहित स्त्रिया लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला काळी साडी घालून त्यावरती हलव्याचे दागिने घालतात. तसेच लहान बाळांची ही पहिली संक्रांत असते. त्यावेळी काळा ड्रेस घालून त्यांचे हलव्याचे दागिने घातले जातात. तसेच लहान मुलांचे बोरनहाणे केले जाते. लहान मुलांचे बोरनहाण कसे करावेत यावरती पुढचा व्हिडिओ येईलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. धन्यवाद.